नमस्कार मंडळी, परत एकदा सुमित्रा आईने केला लेकीचाच विचार। चला तर मग पाहूया आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं। आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला भेटलं, आता सुमित्रा आई ज्या आहेत त्या जानकीला म्हणत असतात, जानकी मला असं वाटतंय ना, जी काही जिम्मेदारी आहे घरातली, सामान काय आणायचं, काय करायचं, काय नाही करायचं, हे तू शरूला द्यावंस असं मला वाटतंय। कारण शरू हे चांगल्या प्रकारे हँडल करेल, तुझ्या डोक्यावर आधीच काही ताण कमी नाहीये, त्यामुळे मला असं वाटतंय की तू हे काम शरूला द्यावंस असं। आता इकडे शर्वरीनेच हे रंगून आईला सांगितलं आहे का काय, हे पाहणं रंजक ठरणार आहे। तर जानकी मात्र टेन्शनमध्ये येते। दुसऱ्या बाजूला आता शरूच्या फोनवर एका व्यक्तीचा कॉल येतो आणि तो कॉल आईंनी उचललेला असतो। तो पैशांसाठी कॉल आलेला असतो। तर आई ज्या आहेत त्या शरूला म्हणतात, अगं शरू बघ ना, तुझ्या फोनवर तू नव्हतीस म्हणून मी फोन उचलला तर एक धमकीचा कॉल आला ग, नाहीतर ते म्हणतायत की तुझ्या नवऱ्याला पहिल्या मारलं ना तसं आता दुसऱ्याला पण मारू असं ते बोलत आहेत। मग आता काय करायचं ग, असं सुमित्रा आई शरूला म्हणत असतात। तर मग आता जी जानकी आहे ती प्रश्नचिन्हात पडते। तिला असं वाटतं की हे सगळं काही मुद्दामून प्लॅनिंग केलेलं आहे। मग आता जानकी तिथे बोलून दाखवते की हा कॉल खरंच आला होता की कुणी करवून घेतला होता। असं बोलल्यानंतर मात्र आता सुमित्रा आई म्हणतात, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे जानकी? तर जानकीचं म्हणणं हेच असतं की हा सगळा रचलेला डाव असू शकतो, ह्या शरूनेच खोटा कॉल करायला लावलेला असू शकतो। तर हा आहे आजचा पुढील भाग। तुम्हाला पण आता ही मालिका बघायला खूपच इंटरेस्ट वाटतोय का, ते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।